फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी काल महाराष्ट्रीयन लुकवरती मेकअप केला होता. माझं काल महाराष्ट्रीयन लुकवरती शूट होता, तो मी कंप्लीट केला. मेकअपच्या अगोदर काय काय करायला पाहिजे, स्किन कशी प्रिपेअर करायला पाहिजे हे तर सगळे सांगतात, पण मेकअप झाल्यावर जो स्किनला ड्रायनेस येतो त्याबद्दल कोणीही सांगत नाही. तर मी आज प्री मेकअप झाल्यानंतर स्किनची काळजी कशी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार. चला तर मग मी आता स्टार्ट करते. मी अगोदर माझे केस व्यवस्थित सेट करून घेते, जेणेकरून ते मध्ये मध्ये येणार नाहीत. त्यानंतर हे माझ्याकडे क्लिन्झिंगचे पॅड आहेत. रिसेंटली मी झुडिओला गेले होते तेव्हा मी हे परचेस केले होते. याचा रिझल्ट मला खूप छान वाटला. तुम्हीही नक्कीच ट्राय करा. मला याचा रिझल्ट खूप आवडला आहे. तुम्हाला व्यवस्थित चेहऱ्यावर सगळीकडं आईज वगैरे तुम्हाला जिथं जिथं असं वाटतं आहे की तुमचा मेकअप राहिलेला आहे तिथं तिथं तुम्हाला सगळीकडं व्यवस्थित ते अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा व्यवस्थित पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा माझ्याकडे रिकोडचा हायड्रेशनचा स्प्रे आहे, तो मी व्यवस्थित स्प्रे करणार आहे, जेणेकरून माझा चेहरा हायड्रेशन व्हायला मदत होईल. त्यानंतर माझ्याकडे हे यम कॅफेनचे आय पॅचेस आहे, हे मी अप्लाय करणार आहे. हे मी ॲमेझॉनवरून मागवलेले आहे. त्यानंतर मी फेस मास्क लावणार आहे. मी फेस मास्क हा कंटिन्युअसली वापरते. फेस मास्कमुळे तुमच्या चेहऱ्यावर हायड्रेशनचा खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळतो. हायड्रेशन मास्क आपण कंटिन्युअसली वापरला पाहिजे. आठवड्यातून किमान एकदा किंवा दोनदा तरी हा आपण हायड्रेशनचा मास्क वापरला पाहिजे, जेणेकरून ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी तर मोस्टली तर वापरला पाहिजे. हा वापरण्यास तुम्हाला तर मस्ट आहेच. आफ्टर 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही हा मास्क रिमूव्ह करू शकता. मास्क रिमूव्ह केल्यानंतर तुम्ही याचा रिझल्ट बघू शकता. माझी स्किन किती हायड्रेट झाली आहे. मी तुम्हाला ही क्लोजली दाखवते. वेट अ मिनिट. तुम्ही जवळून बघू शकता की माझी स्किन किती आता अगोदरपेक्षा पण किती हायड्रेट दिसत आहे आणि माझ्या स्किनला किती फ्लफीनेस आला आहे हा तुम्ही बघू शकता. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. मी तुम्हाला अजून पुन्हा दाखवत आहे की माझा स्किन कसा झालेला आहे म्हणून. तुम्हाला जर अजून छान रिझल्ट हवा असेल तर तुम्ही डेलीचं स्किन केअर करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचं डेलीचं स्किन केअर करा. स्किन केअर करणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही जर करत नसाल तर तुम्ही स्किन केअर करणं हे चालू करा. हे डॉक्टर रॅशेचं सी सिरम मी यूज करते. जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. मीही आत्ताच सी सिरम अप्लाय करणं चालू केलेलं आहे. या अगोदर मला असं महत्त्वाचं वाटत नव्हतं की आपण सी सिरम वगैरे असं वापरावं, बट आपण आता आपल्या स्किनची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे मी आता हे सी सिरम अप्लाय करणं चालू केलेलं आहे माझ्या डेली स्किन केअर रुटीनमध्ये. याचा रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही याचा रिझल्ट लाईव्ह बघू शकता. याचा रिझल्ट खूप छान आहे. आफ्टर 2 to 3 सेकंदानंतर मी हे माझ्याकडे सनस्क्रीम आहे, मी ते अप्लाय करत आहे. याचं UV नावाचं हे सनस्क्रीम आहे, हे मी अप्लाय करत आहे. याचा पण रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणतंही सनस्क्रीम अप्लाय करू शकता. तुमच्या स्किननुसार स्किन केअर वापरणं खूप गरजेचं आहे. आजकालच्या डेली रुटीनमध्ये आपण बाहेर जातो, त्यामुळे आपल्या स्किनला येणारा जो ड्रायनेस आहे, रेडनेस आहे, तो यामुळे आपल्या स्किनला हे चांगलं प्रोटेक्ट करतं. हे आपण व्यवस्थित अप्लाय करायचं. व्यवस्थित अप्लाय केल्याच्या नंतर आपण परत तुम्ही एकदा बघू शकता की माझ्या स्किन केअर केल्यानंतर किती ग्लो आलेला आहे. त्यानंतर मी मॉइश्चरायझर अप्लाय करत आहे आणि ऑल सेट मॉइश्चरायझर अप्लाय केल्यावर तुम्ही बघू शकता की वाव, माझा चेहरा किती हायड्रेट झालेला आहे आणि माझ्या चेहऱ्याला किती ग्लो आलेला आहे. तुम्ही एकदम क्लोजली बघू शकता. हायड्रेट तर झालेलाच आहे माझा चेहरा, पण माझ्या चेहऱ्याला वेगळं हायलाईट पण झालेलं आहे. माझ्या चेहऱ्यावर वेगळी चमक पण आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हीही नक्की असा स्किन केअर तुमचं रुटीन नक्की फॉलो करा आणि आफ्टर मेकअप झाल्यानंतर तुम्हीही तुमच्या स्किनची अशीच व्यवस्थित काळजी घ्या. आपणच आपल्या स्किनची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर मी माझं जे आहे ते डेलीचं बिंदी वगैरे ते सगळं अप्लाय करून घेते, जे लावून घेते. त्यानंतर माझ्याकडे डू आणि डॉटचं हे लिप बाम आहे, ते मी लावते. याचाही रिझल्ट खूप छान आहे. खूप म्हणजे खूपच छान आहे. हे मी खूप दिवसापासून वापरते. छोटंसं नॉर्मल जरी तुम्ही याला तुमच्या लिप्सवर लावलं तर तुमचे लिप्स खूप छान ग्लो करतात आणि खूप छान दिसतात तुमचे लिप्स. तुम्ही याला ब्लश म्हणून सुद्धा वापरू शकता. मी नेहमी मला मार्केटमध्ये जायचं असेल तर मी हाच लिप बाम यूज करते आणि यालाच ब्लश म्हणून थोडंसं नॉर्मल यूज करते. तर याचा रिझल्ट खूप छान येतो. खूप छान हे व्यवस्थित अप्लाय होतं असं वाटतं आणि नॅचरल ग्लो येतो. नॅचरल ब्लश केल्यासारखं वाटतं. असं वाटतही नाही की तुम्ही याला ब्लश वगैरे केलेलं आहे म्हणून. असं वाटतं की नॅचरल तुमची स्किनच ग्लो करत आहे म्हणून.
आता तुम्ही अगदी जवळून बघू शकता की माझ्या चेहऱ्यावर किती ग्लो आणि किती माझा चेहरा हायड्रेट वाटत आहे. तुम्ही तुमच्या स्किनची अशीच काळजी घ्या आणि असेच टिप्स पाहिजे असेल तर मला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा. मी यामध्ये कुठलंही फिल्टर लावलेलं नाही आहे. मला अजून व्हॉईसमध्ये बोलण्याची सवय नाही आहे. मला अजून इतकाही एक्सपिरियन्स नाही आहे, तरी मी व्हिडिओ बनवून टाकत आहे. सो मला प्लीज सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू अगेन.